नमस्कार मित्रांनो, आता बांधकाम कामगाराचे भांडे वाटप चालू झालेलं आहे। आतापर्यंत काही दिवसमध्ये भांडे वाटपासाठी बंद होतं। आता त्यानंतर काय केलेलं आहे, भांडे वाटपासाठी चालू झालेलं आहे। कारण आतापर्यंत जे बंद होतं ते शासनाकडं भांडे वाटपचे किट उपलब्ध नव्हत्या आणि भरपूर मोठ्या प्रमाणावर काय झालेली होती, कामगारांनी नोंदणी केलेली होती। त्यामुळे काय झालेलं होतं, सध्या मध्यंतरी थोडे दिवस काय केलेलं होतं, भांडी वाटपाचा कार्यक्रम बंद होता। पण आता परत शासनाकडे मोठ्या प्रमाणावर भांड्याचे संच म्हणजे किट उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामुळं परत एक आता काय झालेलं आहे, भांडे वाटपाचा कार्यक्रम कामगार मंडळाने चालू केलेला आहे। मग त्यामुळे ज्या कामगाराने आपण भांडे उचललेले नाहीत, भांड्याचा लाभ घेतलेला नाही, त्यांच्यासाठी काय झालेले आहे, ही योजना ही चालू झालेली आहे, किट वाटप। त्यामुळं मग ज्यांनी भांडे उचलले नसतील, ज्यांची नवीन नोंदणी आहे, नोंदणी करूनही भांडे उचलले नसतील, मग रिन्युअल केलेला आहे, तुम्ही रिन्युअल करूनही भांडे उचलू शकता। पण तो एकदाच काय करता येतो, आपल्याला लाभ घेता येतो। त्यामुळं आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिथं भांडे वाटपाचं ऑफिस आहे, मग शिबिरं काय भरतात, मग त्या शिबिरामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकतात, भांडे वाटपाच्या किट घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, MahaBOCW या वेबसाईटवर जाऊन आपल्याला नोंदणी करावं लागेल आणि नोंदणी केल्यानंतरच मग आपल्याला काय होणार आहे, एक दिवसाचं आपल्याला एक हे भेटणार आहे, एक तारीख। आपल्याला ज्या दिवशी तारीख रिकामी आहे त्या दिवशी काय होणार आहे, आपल्याला ती तारीख बुक करावी लागणार आहे आणि तारीख बुक करून मग आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या शिबिराच्या ठिकाणी मग तुमच्या गावाचं, जिल्ह्याचं, तालुक्याचं जिथं शिबिर असेल त्या भागामध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, आपला भांडे वाटप संच काय करायचा आहे, घेऊन यायचा आहे। कारण आतापर्यंत भांडे वाटप संच बंद होते, आता परत काय झालेलं आहे तर भांडे वाटप संच चालू झालेले आहेत। मग तुम्ही ऑनलाईन नोंदणी करून तुम्ही काय करू शकता, त्या भांडे वाटप संचचा लाभ घेऊ शकता। धन्यवाद।